राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार न पाहे आती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई भलतिया भावे चरणदाता भेटी पडी तसे तुटे जन्म व्याधी न पाहे आती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई ज्ञानदेव माझी अनाथाची माय ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदित से न पाहे आती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्याकृती रागवे ख्याती केली शिळाशी करे सागरे तारे स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिली निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्यूलोकी तुम्ही उपमानाढळे लोकी दिलासे तुझेने अनाथ विनाकारणे तू कयाने तुका भासला मानवी वेशधारी परिहा लीला विग्रही निर्विकारी तुम्हे श्री हरी व्यापको सर्व जीवा तुका तुझतो हा परब्रह्म ठेवा दया पूजले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपाची केली न त्यागे जिये दिव्य लोकांचे नेले ओम नमो जयात्या वेद प्रतिपाद्या जय जय सत्सविंध्या आत्मरूपा देवा तुझे गणेश सकलार्धमती प्रकाश दासु अवधारी जोजी चातुर्यार्ध कला कामिनी मोहिनी नमस्कार लिमिया मद हृदय सद्गुरु देने तारिलो हा संसार गुरु मनोनी विशेष अध्यादरू विवेकावरी जैसे ऋणांगण भेटे ते वेळी दुखेशी पाटा कुठे मग वास पाहिजे देत प्रगटे महानिधी पूर्णते पुरते अधिगते सरते करुणी घ्यावे तुमते बिनवतू असे ज्ञानदेव बाळ माझा सांगे गीता भगवंता लक्ष द्या हो विनविते मराठी मी त्याची माता ज्ञानेश्वरी घरोघरी अर्थात ज्ञानेश्वरीची कार्यशाळा त्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा जो अभ्यासाचा विषय आहे
तो अध्याय क्रमांक 2, श्लोक क्रमांक 56 आणि त्याच्यावरती ओव्या आहेत 294, 295 आणि 296. ह्या श्लोकामध्ये अर्जुनाच्या 3ऱ्या प्रश्नाचं उत्तर भगवंत देतात. 2 प्रश्नाचं उत्तर गेल्या म्हणजे 55मध्ये भगवंतांनी दिलेलं आहे. तो बोलतो कसा आणि तो बसतो कसा. आता एक प्रश्नाचं उत्तर राहिलं आहे, तो चालतो कसा. चालणं म्हणजे जीवन, त्याचं जीवन कसं असतं तर त्याचा उल्लेख भगवंत ह्या श्लोकामध्ये करतात. आणि ह्या श्लोकामध्ये महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे का, की वास्तविक ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर मनुष्यामध्ये काय बदल होतो. वास्तविक ज्ञान सखोल म्हणजे जे आध्यात्मिक ज्ञान म्हणतो आपण, म्हणजे आपलं पोट भरण्याचं ज्ञान नाही, त्याच्या पलीकडे आध्यात्मिक ज्ञानाचं जेव्हा तुम्हाला स्थिती प्राप्त होते, त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जीवनाकडे बघण्याचा काय बदल होतो हे भगवंत या श्लोकामध्ये सांगतात. तर ह्या श्लोकाचा आपण वाचू आणि नंतर मग बघू आपण अर्थ. दुःखेषु अनुद्वेग नमना, दुःखेषु अनुद्वेग नमना, मोठ्याने म्हणा. दुःखेषु अनुद्वेग नमना, सुखेषु विगत स्पृहा, सुखेषु विगत स्पृहा, सुखेषु विगत स्पृहा. परत एकदा मी म्हणून दाखवतो आणि माझ्या मागे तुम्ही म्हणा पूर्ण श्लोक. दुःखेषु अनुद्वेग नमना, सुखेषु विगत स्पृहा. आता खालचे ओळ बघा. वीतराग भय क्रोधा, वीतराग भय क्रोधा, वीतराग भय क्रोधा, स्थित धीर मुनि रुच्यते, स्थित धीर मुनि रुच्यते, स्थित धीर मुनि रुच्यते. परत एकदा ती ओळ आपण म्हणू. वीतराग भय क्रोधा, स्थित धीर मुनि रुच्यते. 56वा श्लोक आहे साहेब. आता परत मी पूर्ण म्हणतो, माझं पूर्ण झालं की तुम्ही म्हणा. दुःखेषु अनुद्वेग नमना, सुखेषु विगत स्पृहा, वीतराग भय क्रोधा, स्थित धीर मुनि रुच्यते. आता भगवंत अर्जुनाला असं म्हणतायत की स्थित धीर मुनी रुच्यते. मुनी म्हणजे कोण? चिंतनशील मनुष्य, स्थित प्रज्ञ. आता स्थित धीर म्हणजे ज्याची बुद्धी स्थिर आहे आणि मुनी उच्चते, हे याला मुनी म्हटलं जातं. कोणाला? ज्याची बुद्धी स्थिर आहे त्याला. आणि वरच्या कशामुळे त्याची बुद्धी स्थिर होते तर भगवंत आपल्याला 3 तुकड्यामध्ये त्या श्लोकामध्ये सांगतात आपल्याला. त्यातलं पहिलं बघा काय म्हणतात भगवंत. दुःखेषु अनुद्वेग नमना, म्हणजे दुःखाच्या प्रसंगी त्याचे मन विचलित नाही होत, म्हणजे तो डिप्रेशनमध्ये जात नाही. दुःख बघा, माणसाच्या जीवनामध्ये कधी दुःख येतं, कधी सुख येतं, पण दुःख आलं एकामागून एक असे दुःख येतात कधी कधी. तर ते दुःख पेलण्याची त्याची शक्ती असावी लागते त्याला. बघा, लोक धीर द्यायला येतात, जाऊ द्या असं झालं तसं झालं, जाऊ द्या आता ते त्यांचं वय झालं अशा गोष्टी तुम्हाला सांगतात. पण कसं आहे माहिती आहे का,
ज्याच्यावर बेतली त्यालाच त्यालाच कळ आहे का नाही. एक दिवशी काय झालं, एक साधू प्रवचन देत होते आणि एक श्रोते बरेच होते, त्यातला एक श्रोता नीट असं बघून असं ऐकायचा आणि साधू हातवारे करून सांगायचे आणि त्यांना अशी ना बोकडासारखी दाढी होती बोकडासारखी दाढी होती आणि ते असे हलायचे तर ती दाढी पण हलायची ना त्यांची. ते बोलताना आता माणूस कसा असं हावभाव करून सांगतो, तर ती दाढी हल्ल्यावर याला एवढं वाईट वाटायचं, याला रडायला यायचं. म्हणजे त्याचा बोकड काही दिवसांनी मेला होता, 2-4 दिवसापूर्वी मेला होता आणि त्या बोकडाला पण त्या महाराजांसारखीच दाढी होती. हां, तेव्हा तो महाराज काय म्हटला, म्हणजे मनामध्ये अरे एवढे लोक श्रोते आहेत पण हाच रडतो म्हणे, म्हणजे याला आपला विषय कळाला म्हणजे हा एवढा म्हणजे मग्न होऊन ऐकतोय. तर मग आपण याला विचारू मग तुझे काय अडचण आहे वगैरे असं काय. मग त्याला सगळं ते प्रवचन वगैरे होतं, मग त्याला महाराज बोलून घेतात. म्हणे काय रे म्हणे, मी प्रवचनात बघितलं तू पूर्ण प्रवचन रडत होता म्हणे. हा म्हणे महाराज, काय झालं तुला, काय दुःख आहे तू. म्हणे काय नाही महाराज, तुमची जशी दाढी होती तुमची जशी दाढी आहे ना तशीच माझ्या बोकडाची होती म्हणे. हां, मग काय झालं म्हणे, 2-3 दिवस झाले अचानक मेला म्हणे आणि मला सारखं तुम्ही हलायचे ना असे, तर सारखं त्या बोकडाची आठवण आहे. म्हणजे अशा पद्धतीने जर का तुम्ही लक्ष देताय, म्हणजे त्याला असं वाटलं. तेव्हा तो साधू काय म्हटला, अरे जाऊ दे, एक ना एक दिवस मरण आहेच आहे सगळ्यांना. हां, तर मग चालेल म्हणायचे, जाऊ दे, सोडं दुसरं बोकड भेटेल तुला असं तसं तसं. मग काही दिवसांनी काय होतं, या साधूच्या घरची गाय मरते. साधूच्या घरची गाय मरते, दूध देणारी. मग साधू असा हताश होतो आणि मग तो शिष्य येतो, तो ज्याला साधू समजवतो ना की बाबा जाऊ द्यावा, तर मग तो आश्चर्य करतो. म्हणे अरे मला तर समजून सांगत होते ना, आता हे स्वतः रडतायत. तर म्हणे महाराज तुम्ही असं काय करता. म्हणे अरे ज्याचं गेलं ना त्याला कळतं म्हणे. असं आहे. हां, म्हणून आपण काय करतो, आपण दुसऱ्याला समजवतो पण स्वतः जेव्हा बितली तेव्हा आपल्याला कळतं. बघा महाराजांच्या जीवनामध्ये, तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये किती दुःखाचे प्रसंग आले. महाराजांनी एके ठिकाणी म्हटले, स्त्री एकी अन्न करता मिळेल. बघा, एका वर्षामध्ये महाराजांच्या घरातले 6 माणसं मेले. किती आघात असेल सांगा एका वर्षात. म्हणजे पहिली आई वारली, नंतर वडील वारले, नंतर पत्नी वारली, पहिल्या बायकोचा मुलगा शिवाजी म्हणून होता तो वारला, त्याच्यानंतर भाऊ घर सोडून निघून गेला. म्हणजे आपल्यासारखा एखादा असता तर त्याने जीव दिला असता दिला असता का नाही सांगा. परंतु ते दुःख त्याने सहन केलं. म्हणजे भगवंत काय म्हणतात, स्थितप्रज्ञ जो असतो तो दुःखेषु अनुद्विग नमना, तो दुःखाच्या प्रसंगामध्ये ढळत नाही, त्याची बुद्धी स्थिर असते आणि डळमळत नाही, खचून जात नाही, स्थिर राहतो, खचून जात नाही. हां, म्हणजे कुठलीही परिस्थिती असो, अनुकूल असो नाही तर प्रतिकूल असो, दोन्ही परिस्थितीत तो भक्कम असतो. आणि पुढे भगवंत असं म्हणतात, सुखेषु विगत स्पृहा, म्हणजे सुखाच्या काळात त्याची इच्छा संपूर्ण नष्ट होऊन जाते. म्हणजे सुखाच्या काळामध्ये म्हणजे कसं आहे माहिती आहे का, एकदा सुख भेटलं माणसाला की माणसाचं काय होतं, इच्छा वाढत जाते. आता मी फॅन बसवला तर मला असं वाटतं की आता फॅनची एवढं गरम हवा लागते, मग मी AC बसवणार. म्हणजे इच्छा अशी सुखामध्ये वाढत जाते. परंतु त्याला काही भेटलं ना तेवढं, तो ते वाढवत नाही करता.
आहे त्याच्यातच राहतो. आता गरजा न वाढवल्यामुळे काय होतं, त्याचा प्रॉब्लेम नाही होत ना. छोटंसं घर असलं, लाईट बिल पण एक बल्बला एक बल्बला लाईट बिल जास्त येत नाही. तेच त्याचा मोठा त्यांनी विस्तार केला तर मला मेंटेनन्स किती आहे. आज आता इथे मोठमोठे फ्लॅट आहेत बघा IT पार्कमध्ये, मी असं ऐकलं होते 15,000 रुपये मेंटेनन्स आहे. 15,000 रुपये, तिथे स्विमिंग वगैरे सगळ्या फॅसिलिटी आहे. म्हणजे 15,000 जर का मेंटेनन्स आहे आणि मग ते जर का भाड्याने आपण घेतलं आणि हे सगळं मग EMI भरणार आपण. म्हणजे सुख बघा, आपल्याला वाटतं आपण सुखासाठी तडफडतो, परंतु खरं ते सुख नसतं, ते टेन्शन असतं. समजा मध्येच नोकरी त्याची बंद झाली, कुठून EMI कुठून भरणार, असं पण आहे. म्हणून काय करायचं, त्याने तो थांबतो. सुखाचा काळ आला ना, इच्छेला थांबवतो तो, बस आता तृप्त होतो तो, त्याच्या आकांक्षा वाढवत नाही. मग याचा परिणाम काय होतो, भगवंत म्हणतात वीत राग भय क्रोध. वीत म्हणजे मुक्त. आता हा वीत शब्द तिन्ही याला लावायचा. वीत राग, वीत भय, वीत क्रोध. तो रागापासून मुक्त असतो. बघा काय, हा स्थित प्रज्ञाला राग नाही येत कधी, तुम्ही काही त्याला बोला. त्याच्यानंतर भय, त्याला भय काय आहे माहितीच नाही. एका ठिकाणी तुकाराम महाराज असं म्हणतात, भय तो काही आम्हा स्वप्नाशी नाही. हे भय आम्ही स्वप्नात पण आम्ही पाहिलं नाही. आपल्याला बघा भयाचे स्वप्न पडतात. हा मी इकडं आलो, अडकलो, ते हा ओरडतो. मला एकदा माझं स्वप्न तुम्हाला सांगतो, एकदा दरीत असं डोंगराच्या असं मी तिथे लटकतोय असं. म्हणजे काय होतं, कुठंतरी ते चित्रपट वगैरे दृश्य बघितलं असेल. स्वप्न म्हणजे काय, जे तुम्ही जागृतीत बघता तेच तेच स्वप्ने दिसे. कंडक्टरच्या जवळ जर तुम्ही झोपला ना रात्री तर तुम्हाला बोलणार सुट्टे पैसे नाही खा. कारण त्याचं दिवसभर तेच चिंतन आहे, सुट्टे पैसे. बंदे दिले तर तुला लगेच मला म्हणणार सुट्टे पैसे काढा, नाही तर उतरा खाली. म्हणजे आता स्थित प्रज्ञांचे किती काय सांगितले, 3 लक्षणं सांगितलेले आहेत. म्हणजे त्याचं जीवन सांगितलं आहे भगवंताने. त्याचं जीवन कसं असतं मी तुम्हाला सांगितलं. चालणं हा राहिलेलं आहे आपलं. 3रा प्रश्न आहे, तो चालतो कसा. चालणं म्हणजे त्याचं जीवन कसं आहे, तर तो दुःखाच्या प्रसंगामध्ये डळमळत नाही, खचून जात नाही. आणि काय पुढे सुखाच्या ह्याच्यामध्ये तो त्याचे सुखाची व्याप्ती वाढवत नाही. म्हणजे आत्मसंतुष्ट असतो. तुम्हाला मी मागे एक उदाहरण सांगितलं तर बघा, एक आवाज नावाची मालिका होती ज्ञानेश्वर महाराजांनी, ETVवर दाखवली. 12च एपिसोड दाखवले त्याचे, पण मस्त चांगलं एकदम ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र दाखवलं होतं. तिथे एका ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज भिक्षेला जातात असं दाखवलं दृश्य. आणि ते दृश्य असं होतं, त्यावेळेला पितृपक्ष असतो, पितृ पंधरवाडा. आणि त्या स्त्रीने, त्या भगिनीने मेंदू वडे केलेले असतात आणि भरपूर केलेले असतात तिने. आता भिक्षा आले तर मग तिने काय केले, एक 10-12 वडे घेतले आणि ते त्यांना म्हणे हां ते डोळी अशी पुढे करा मी देते. ते एवढे वडे बघितल्यावर ते चाट झाले. म्हणे आई म्हणे एवढं खायची आम्हाला सवय नाही, आम्ही 4 जण आहेत, एक वडा एकेकाला बस, म्हणजे 4 वडे बस आम्हाला. आपल्यासारखं असं आणखीन येऊ द्या, सांबार पण येऊ द्या. हां म्हणजे याला काय म्हणतात, सुख जरी मिळालं तरी तो लिमिट, म्हणजे त्याला थांबवतो तिथे, रेस्ट्रिक्शन, अडथळा देतो, निर्माण करतो. आणि पुढे काय, मग असं केल्यामुळे काय साहजिकच त्याच्याकडे राग नाही येत, त्याला कशाची भीती वाटत नाही आणि त्याला क्रोधही येत नाही. क्षणाला आपल्याला क्रोध येतो.
क्षणाक्षणाला आपण दुसऱ्याचं डोकं फोडायला पण तयार होतो. आणि राग तर आपल्याला कधी पण येतो. आपण परिस्थिती पण सांभाळून घेत नाही. मग त्याच्यानंतर भगवंत असं म्हणतात की वास्तविक ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर सुखाची लालसा कमी होते त्याला. हां, आणि दुःख प्रसंगी तो उद्विग्न होत नाही आणि सुखाच्या काळात त्याची इच्छा पूर्ण नष्ट झालेली असते. तर याच्यामध्ये तुकोबराय काय म्हणतात बघा. आता याच्यामध्ये तुकाराम महाराज असं म्हणतात की आता कोण भय धरी, आता कोण भय धरी, पुढे मरणाचे हरी. आता काय मरणाची भीती आम्हाला राहिलेली. आणि पुढे असं म्हणतात की तुका म्हणे आम्हा भय काय करी, आमुचा कैवारी नारायण. आमचा कैवारी भगवंत आहे, आम्हाला भय काय करणार आहे, कारण सर्वांचा उपाय भगवंताच. पुढे तुकाराम महाराज असं म्हणतात काम क्रोध लोभ निमाले ठाईची, अवघी आनंदाची सृष्टी झाली. ज्या मनुष्याच्या अंतःकरणातून काम क्रोध लोभ द्वेष मद मत्सर गेला, त्याला सगळं जग काय आहे, आनंदच आहे. आपल्याला जगात दुःख का वाटतं, तर आपण आपल्याकडे षड रूप आहेत आपल्या हृदयामध्ये. ते षड रूप हाकलून आपण त्या जागी भगवंताची प्राणप्रतिष्ठा केली पाहिजे. आणि असं जर का आपण करू तर आपल्याला पण आनंदच दिसेल. समजा साधू आनंदात राहतो, संत आनंदात राहतात, तर मग आपण काय नाही. कारण जी कन्सेप्ट आहे जीवनाची ती आपण बदलली पाहिजे. विषय तो त्यांचा झाला नारायण, ना आवडे जन धन माता पिता, असं तुकोबारायांनी म्हटलं आहे. आणि मी तुम्हाला काल आहे ना बालक्रीडेचं सांगितलं, पण बालक्रीडेचे मी तुम्हाला प्रमाण नाही सांगितले. तर आज 1-2 प्रमाण सांगतो आणि पुढे जातो. तुकोबारा असं म्हणतात बुद्धी स्थिर नाही, बुद्धी स्थिर राहो निधी नारायण, आशाबद्ध जन लोभिकांची. भगवंत काय करतो, जो लोभी मनुष्य आहे त्याची बुद्धी स्थिर नाही ठेवत. बघा, आशेचे बांधले तुका म्हणे वाया गेले, आशाबद्ध जन काय कळे नारायण. म्हणून आशा विरहित आपण काय केलं पाहिजे, कुठलंही कर्म करताना आसक्ती आपण काय केली पाहिजे, सोडली पाहिजे. त्याच्यानंतर तुकोबारा असं म्हणतात लोभिका न साहे देवाचे करणे, तुका म्हणे तेने दुःखी होती. कुठलीही गोष्ट वाईट झाली का तो देवाला नाव ठेवतो. त्याला देवाचं करणं आवडत नाही. देवाने सगळ्यांचं चांगलं केलं आणि माझंच वाईट केलं असं तो म्हणतो. आता भगवंताला सगळे सारखेच आहेत. जो तो आपापल्या कर्माने काय करतो, आपलं जीवन उच्च करायला लागतं. आपलं कर्मच वाईट असेल तर त्याला देव काय करणार, देव काय करू शकत नाही. कारण तुकोबाराय जेव्हा सदैव वैकुंठाला गेले ना, तेव्हा बरेच माणसं जवळ आली त्यांच्या, आणि ते म्हटले महाराज तुम्ही चालले तर आम्हाला आशीर्वाद द्या. ते म्हणे आता मला आशीर्वाद काय देणार मी तुम्हाला. बरं ठीक आहे, तुम्ही सांगताय तर मी सांगतो. कर्मधर्म तुमचे असावे कल्याण. ज्याचं कर्म चांगलं राहील त्याचं कल्याण होणार. बघा काय आशीर्वाद दिला. तुमचं चांगलं व्हावं असं नाही, तुमचं कर्म चांगलं करा तुम्ही, मग तुमचं चांगलं होणारच. पुढे काय बघा, क्रोधा देवावर धर्याला राग. तो क्रोधी मनुष्य काय करतो, देवावर राग धरतो. तुका म्हणे भाग न लाभती. त्याला एखादी गोष्ट नाही भेटली ना आयुष्यामध्ये तर तो देवाने माझं वाटोळ केलं असं म्हणतो. कारण तो काय, त्याचा मूळ स्वरूप क्रोधी आहे. म्हणून काम क्रोध लोभ राग भय क्रोध हे जर का गेले तर जीवन आनंदीच आहे. बरोबर का नाही. आता ज्ञानोबा आहे काय म्हणतात बघा, 294 मूवी. नाना दुःखे प्राप्ते जयासे उद्वेगू नाही चित्ते, आणि सुखाची आरती अडपैजे ना.
म्हणजे नाना दुःख त्याला जरी प्राप्त झाले तरी त्याच्या मनामध्ये उद्वेग राहत नाही, त्याला दुःख होत नाही. आणि सुख जरी भेटलं तरी अडपे जे ना, म्हणजे तो काय करतो, तो इच्छा धरत नाही सुखाची सुद्धा. कारण तुम्ही सुख करायला घेत जात, आता आपण सगळ्या गोष्टी सुखासाठीच करतो, परंतु त्याच्याऐवजी आपल्या पदरात काय पडतं, दुःखच पडतं. आपल्याला असं वाटतं की काही दिवसांनी असं होईल, आपल्याला असं करू, आपण तसं करू, पण ते सगळं उलटंच होऊन जातं. आणि नंतर आपल्याला पश्चाताप होतो, अरे ज्याच्यासाठी मी कष्ट केले तेच माझ्यावर उलटले. अशी स्थिती कधी कधी होते. म्हणून तुकोबराय काय म्हणतात की म्हणजे ज्ञानोबराय काय म्हणतात, तो काय करतो, सुखाला वाढवून देत नाही, सुखाची इच्छा धरत नाही. म्हणजे अनुकूल परिस्थिती आली तरी त्याला इच्छा नाही होते. समजा समजा साधू आहे, तर एखाद्या भक्ताने त्यांना सांगितलं की नाही, मी तुम्हाला ना वॅगनर गाडी देतो माझ्यातर्फे. मग तो खरा साधू असेल तर तो म्हणेल की तुझी काही गाडी नको, माझे दोन पायाची गाडी माझी चांगली आहे. परंतु मोह सोडतो का हो? आज तुमच्यापेक्षा महाराज मंडळी एकदम सुखामध्ये राहत आहेत. तुम्ही जेवढं द्याल ना, त्याला हेलिकॉप्टर जरी दिलं तरी कमी आहे. पुढे बघा आता, अर्जुना तयाच्या ठाई काम क्रोधू सहजे नाही, आणि भया ते नेने कही परिपूर्ण तो. असं वागल्यामुळे सहज काम क्रोध निघून जातात त्याच्यातून. सहज कुठलीही कामना त्याच्या शरीरात राहत नाही. कोणाविषयी किंतु भाव नसतो. किती समोर वाईट माणूस असला तरी त्याला हा वाईट आहे असं वाटत नाही. तो काय बोलतो मनामध्ये, त्याचं कर्म तसं आहे. समोरच्यामुळे आपण कशाला वाईट व्हायचं. बघा, काही गोष्टी अशा आहेत की तुमच्या हाताबाहेर आहेत आणि तुम्ही आहे ना जगाला नाही सुधरू शकत. जेव्हा भगवंत निज धामाला गेले ना, तेव्हा अलकनंदा नदीच्या काठी श्रीकृष्णाने उद्धवाला भेट दिली. उद्धव हां. तर उद्धव काय म्हटला, म्हणे भगवंता असं आहे, तुम्ही निज धामाला गेले, आता हे जगाचं कसं होईल, मला अशी शक्ती द्या, मी जगामध्ये शांतता करेल, सगळ्यांना मी सुखी ठेवेल. तर कृष्ण म्हणजे भगवंत काय म्हटले, अरे मी भगवंत असून मी नाही करू शकलो. हे जग मी सुधरू नाही शकलो. माझ्या समोर दुर्योधनाचं मन मी वळू नाही शकलो आयुष्यामध्ये. तू काय करणार, तू फक्त तुला सुधरव. तू तुझं मन फक्त भगवंताच्या चरणी लाव. तू जगाचा विचार, जगाला तू सांग दोन गोष्टी. पुढे बघा आता बघा, आणि भया ते नेणे काही, त्याला भयच काही माहीत नसतं. भय काय प्रकार आहे हा. अहो तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात, गाये नाचे उडे आपुल्या छंदे, मनाच्या आनंदे आवडीने, लाज भय शंका दुराविला मान, न कळे साधन या परते. सगळं जातं. भगवंताचं जे हृदयामध्ये भगवंत ठेवला, या सगळ्या गोष्टी निघून जातात. पुढे बघा आता, ऐसा जो निरवधी तो जान पा स्थिर बुद्धी, जो निरसुनी उपाधी भेद रहितो, तो कुठलीही उपाधी गोळा करत नाही, कुठलंही सामान तो गोळा करत बसत नाही. जे अविनाशी तत्व आहे तेवढंच फक्त स्मरण करतो. त्याच्यामुळे बाकीचं काही त्याच्याकडे लक्षण त्याच्या मागे लागत नाही. आणि माऊली काय म्हणते, तो एक शब्द आहे बघा, निरवधी. निरवधी म्हणजे काय की अमर्याद. त्याची इच्छा एवढी अमर्याद असते. कोणाची? या स्थितप्रज्ञाची. कशाबाबत? शाश्वत ज्ञानाबद्दल. आणि आपली अमर्याद इच्छा असते अशाश्वत ज्ञानाबद्दल.
त्याची अमर्याद इच्छा असते शाश्वत ज्ञानाबद्दल, आत्म्याबद्दल आणि आपली संसाराबद्दल. आणि पुढे काय, तो स्थिर बुद्धीचा म्हणायचा, ज्याचं मन बुद्धी एकवटलेलं आहे भगवंताच्या चरणावर, त्याला स्थिर बुद्धी म्हणायचं. आणि तो भेदरहित असतो, त्याचं जीवन तो कोणालाही काय करतो, कोण उंच आहे कोण खालचा आहे हे बघत नाही. हां, नाही भीडभार तुका म्हणे सानात होत. साना म्हणजे कोण, लहान, आणि तो म्हणजे मोठा. तो मोठा असो नाही तर छोटा असो, आम्ही कोणाची भेट ठेवणार नाही असं बघा तुकोबार आहे म्हणतो. तर अशा पद्धतीने ह्या 3 ओव्याचं चिंतन आहे. तर आपण आपल्याकडे व्हिडिओमध्ये आपण हे टाकत असतो, ते व्हिडिओ आपण बघत जा. आणि याच्यामध्ये काय सजेशन आहे, काय आणखीन अभ्यास आहे तो आपण करू शकता, आहे की नाही. तर याच्यामध्ये देवीनाथ साठे म्हणून असं आपण लिहिलं किंवा एकदा सबस्क्राईब केलं या चॅनलमध्ये तर आपल्याला एपिसोड तो मिळत राहील, आहे की नाही. आणि थोडा चिंतन करत राहा, आहे की नाही. पुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सब संतन की अपने अपने माता पिता की श्री अनंता मधुसूदना जगव्यापका जनार्दना सकळ देवादी देवा महानंदा महानुभवा चक्रंदरा विश्वंबरा सहस्रपदा सहस्रकरा कमलनयना कमलापते भवतारका धरित्य श्रुती अगये सगुणा निर्गुणा वसुदेव देवकी नंदना काला लोटांगणी हे करीतसे विलवणी सकळ देवादी देवा महानंदा महानुभवा आता विश्वात्मके येणे वाग्यज्ञ दोषावे पुरुषो मदद्यावे पसाय दानहि जे फळांची व्यंकटी सांडो तया कर्मणती वाढो वृंदा परस्परे बडो दुरिताचे मित्र गावो तो जेवांचे गतो ते गावो प्राणिजात वर्षद सकळ मंगळी ईश्वर निष्ठांचे मांदियाळी अनवर्त मंगळे कला कल्पतरूचे अरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव चंद्रमिने अलंक्षण मारतंडचे तापयन ते सर्वाई सदा सज्जन सूर्य किंबहुना सर्वसुखी पूर्ण होऊन तिन्ही लोकी आणि तुम विजये विशेष लोकीये हे तमने श्री विश्वेश्वराहो हा होईल दान पसाहो येणे वरे ज्ञान देऊ येणे वरे ज्ञान देऊ येणे वरे ज्ञान देऊ हरि ओम.